नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो तर पार्ट 2। आता तुम्ही विचारताल पार्ट 2 कशाचा? आता पहा, आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती की मोफत टॅब योजना 10वी पास विद्यार्थ्यांसाठी वाटप सुरू झालेलं आहे। तर मग त्याच्या वाटपासंदर्भात आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या माहितीचा हा पार्ट 2 व्हिडिओ आहे। आणि पार्ट 1 व्हिडिओ मध्ये तुम्हाला मोफत टॅब मिळण्यासंदर्भात पात्रतेच्या ज्या काही कंडिशन आहेत, क्रायटेरिया ते सांगितलेले आहेत, कुठले कागद असावे लागतील ते पण सांगितलेले आहेत। ह्या गोष्टी पार्ट 1 मध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितल्यात। आता पार्ट 2 मध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा कसा याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि हो, पार्ट 1 हा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतो की मोफत योजना महाज्योती योजना 2025 मोफत टॅब योजना दररोज 6 GB डाटा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळू शकतो, तर तुम्ही नक्कीच पाहून घ्या। चला पुढे आजच्या वेबसाईटवरती। आता वेबसाईटवरती mahajyoti.org.in या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला नोटीस बोर्ड नावाचे एक सेक्शन पाहायला मिळेल। आपण सर्वप्रथम तिथे क्लिक करून घेऊयात। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, इथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फॉर जेईई नीट MHT CET ट्रेनिंग 2025 ते 27 असं पाहायला मिळेल। आणि इथे एक तारीख सुद्धा पाहायला मिळते 15/5/2025। आता त्याच्या समोर एक लिंक आहे, क्लिक हिअर करा क्लिक। इथं क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर दोन ऑप्शन पाहायला मिळतील, एक आहे रजिस्ट्रेशनची लिंक आणि एक आहे परिपत्रक। आता परिपत्रक ऑलरेडी पाहिल्यामुळे आपण आता डायरेक्टली रजिस्ट्रेशन लिंक वर जाणार आहोत। पण इथे जाण्याच्या अगोदर तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली असली तर एक शॉर्ट मध्ये तुम्हाला मी एक दोन गोष्टी सांगतो की 10वी उत्तीर्ण असणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तीला 60% आणि शहरी भागातील ह्यांना 70% असे मार्क असणं गरजेचे आहे। चला रजिस्ट्रेशन लिंकला क्लिक करूया। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे। आता मोबाईल तुमचा जो नंबर असेल तो इथे टाईप करायचा आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। आपण तसं पूर्ण प्रोसेस करून घेऊया। तर चला इथे नंबर मी माझा टाईप करून घेतो। आता हा नंबर इथे टाईप करून घेऊयात। आता नंबर टाईप केलाय, आता सबमिट या बटनाला क्लिक करून OTP आपण आपल्या मोबाईलवरचा घेऊन इथे भरूया। तर मग आपण मोबाईलवरचा OTP घेऊन OTP व्हेरिफिकेशन केलाय आणि मध्ये लॉग इन मध्ये आलेलो। आता इथे आपल्याला काही बेसिक प्रोसिजर पूर्ण करायची आहे। बेसिक प्रोसिजर मध्ये आता इथं सर्वात प्रथम 3 स्टेप मध्ये ही ऍप्लिकेशन फॉर्म डिवाइड होतं, त्याला आपण पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट म्हणतो। तर पर्सनल डिटेल मध्ये तुम्हाला ज्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचे ते आपल्याला इथं निवडायचे। चला आता इथं पहा, मला सध्या मेडिकल साठी जायचं म्हणून मी इकडे नीट हा पर्याय निवडतोय। तुमचा जो कुठला पर्याय असेल तुम्ही तो निवडू शकता। आता त्याच्यामध्ये इथं तुम्हाला फर्स्ट नेम हे भरायचं आहे, तर इथं आपण फर्स्ट नेम सर्वप्रथम भरून घेऊयात। आणि त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आजोबाचं नाव आणि आडनाव अशी माहिती भरूयात। त्यानंतर जेंडर मेल फिमेल निवडा। त्यानंतर जन्मतारीख, तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला इथे निवडायला ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही ती जन्मतारीख निवडू शकता। तर इथे सर्वप्रथम इथे कॅलेंडरला क्लिक करून आपण जी जन्मतारीख हवी आहे ती इथे निवडू शकतो। तर याच्यात एक जन्मतारीख आपण निवडून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का, येस ऑर नो ऑप्शनला क्लिक करायचे। तुम्ही अपंग आहात का, त्याच्यात पण येस ऑर नो ला क्लिक करायचे। जर तुम्ही असाल येस करून पुढचं ऑप्शन निवडायचं आहे। सध्या इथे नाही असल्यामुळे मी नाही निवडतोय। त्यानंतर सोशल कॅटेगरी, आता सोशल कॅटेगरीमध्ये बघा OBC, VJ, NTB, NTC, NTD आणि SBC या एवढ्याच जातींना या योजनेचा लाभ आहे। अदर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ नाही। तर त्याच्यामध्ये तुमची जी काही कास्ट असेल ती निवडा। त्यानंतर त्याच्यामध्ये तुमची तुम्ही कॅटेगरी निवडली, आता तुम्ही तुमची कास्ट निवडू शकता। तर चला इथे आपण आपली कास्ट निवडून घेऊयात। तर इथं सर्वप्रथम आपण आपली कास्ट सर्च करूया। त्यानंतर इथं तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर याला येस करूया। त्यानंतर तुमचा आधारचा जो नंबर असेल तो इकडे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे, तो आपण सर्वप्रथम टाईप करून घेऊयात। त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन असणार आहे। त्यानंतर डोमासाईल, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा फॉर्म भरताय तुमच्या जिल्ह्याचं नाव निवडा। तसंच तुमचा कुठला जिल्हा आहे तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर रेसिडेन्शियल, तुम्ही अर्बन भागात राहत असाल म्हणजे शहरी भागात तर अर्बनला क्लिक करा, अदरवाईज रूरलला क्लिक करू शकता। तर चला मी त्या अर्बनला क्लिक करतोय। त्यानंतर तुमचा जिल्हा, त्याचबरोबर तुमचा तालुका इथं मेन्शन केलेला आहे।
आता इथे आपण आपलं गाव इथे टाकणार आहोत आणि बाकीची सर्व माहिती इथे आपण भरून घेणार आहोत. त्यानंतर तुमचा जो पिन कोड असेल तो सुद्धा भरायला विसरू नका. त्याचबरोबर पत्ता जर तुमचा परमनंट आणि टेम्पररी वेगळा असेल तर वेगळा भरू शकता, अदरवाईज सेम ठेवलं तरीही सुद्धा चालते. तर इथे मी सेम ठेवलेला आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर आलेला आहे माझा. आता इथे मला माझा ईमेल आयडी मेन्शन करायचा आहे. चला सर्वप्रथम आपण आपला ईमेल आयडी कडे मेन्शन करून घेऊया. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला या ईमेलला क्वेरीज शेअर सुद्धा करू शकता तुमच्या. आणि आपण सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घेऊया. आता इथे क्लिक केल्याच्या नंतर क्वालिफिकेशन डिटेल्स नावाचं एक ऑप्शन तुम्हाला इकडे पाहायला मिळतंय. तर आपण याच्यामध्ये आपल्या शाळेचं नाव आता इथं आपण टाकणार आहोत. तर इथं शाळेचं नाव सर्वप्रथम मी टाईप करून घेतो. त्यानंतर तुमचा बोर्ड स्टेट बोर्ड आहे का CBSE बोर्ड आहे ते तुम्ही निवडू शकता. तुमचं पासिंग इयर, त्याचबरोबर आता तुम्हाला टोटल्स मिळालेले मार्क तुम्हाला इकडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर ऑप्टेन मार्क सुद्धा टाकायचे आहेत. तर इथे आपण ते भरलेले आहेत आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करून घेऊयात. आता इथे एक डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते. याच्यामध्ये साधारणतः तुमचा फोटो, साईन, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, 10वीचं मार्कशीट किंवा सनद, 11वीचं बोनाफाईड, 11वीचं मार्कशीट आणि डोमसाईल हे कागद अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे. तर ते डॉक्युमेंट आपण इथे अपलोड करून घेणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण फोटो पासून सुरुवात करूयात. तर इथे मी फोटोसाठी चूज फाईल नावाचं एक ऑप्शन घेतो आणि फोटो इकडून निवडून घेतो. त्यानंतर इथे अपलोड फोटो नावाचं एक ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथं फोटो तुमचा अपलोड होईल आणि इथे तुम्हाला समोर दिसेल. आता एक सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायची आहे सर्वप्रथम मित्रांनो. तर साईन अपलोडसाठी परत आपल्याला चूज फाईल नावाचं ऑप्शन निवडून इथं साईन घ्यायची आहे आणि अपलोड इमेज या बटनाला क्लिक करायचे. त्याचबरोबर तुम्हाला इतर जे डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्याला आपण 1 बाय 1 इथे अपलोड करून घेऊयात. तर याच्यामध्ये आपल्याला पाहू शकता की हे सगळे डॉक्युमेंट JPG आणि इमेज या साईजमध्येच अपलोड करायचे. त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. तर सर्वप्रथम इथे आपण आधार कार्ड अपलोड करण्यासाठी एक फाईल निवडूयात आणि अपलोड इमेज या बटनाला क्लिक करूयात. तर इथं तुमची जी फाईल असेल ती अपलोड होईल. इथं आपल्याला जो इमेज अपलोड करायची ती इमेज फाईलमध्ये पाहिजे. तर मी इथे PDF अपलोड केल्यामुळे झालं नाही, तर आपण परत एक इमेज अपलोड करून घेऊयात. तर चला इथे आपण परत एक इमेज किंवा आधारची इमेज आपण अपलोड करूयात. इथे मी आधार इमेजला क्लिक केलं आहे आणि इथे अपलोड इमेज या बटनाला क्लिक करून घेत आहे. त्यानंतर त्याच पद्धतीत कास्ट, नॉन, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट हे कागद आपण अपलोड करून घेऊयात. चला तर मग बाकी सगळे तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने मी इथं डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. तुम्ही म्हणताल सर इथं तुम्ही एक आधारच अपलोड केलं सगळ्या ठिकाणी. तर मी एक तुम्हाला मॅन्युअली डमी फॉर्म भरून दाखवत आहे. त्याच्यामुळे मी इथं एक डमी आधार अपलोड केलं आहे. तुम्ही तुमचे ॲक्च्युअल डॉक्युमेंट सगळे अपलोड करा आणि त्यानंतर फायनल सबमिट या बटनाला क्लिक करा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सनल डिटेल कशी भरायची, क्वालिफिकेशन डिटेल कशी भरायची आणि डॉक्युमेंट कशी भरायची हे सुद्धा सांगितले. आणि हो, काही विद्यार्थ्यांचे क्वेरीज होते की 11वीची बोनाफाईड आणि 11वीची ऍडमिशन रिसिप्ट कशी मिळवायची. बरोबर आहे तुमचं मित्रांनो की 11वीचं कॉलेज आणखी सुरू झालेलं नाहीये. तर एक एक्सपेक्टेड 10 दिवसात तुमचं कॉलेज 8 ते 10 दिवसात सुरू होईल. तर तेव्हा तुम्ही तुमची बोनाफाईड आणि ऍडमिशन रिसिप्ट मिळवू शकता. किंवा तुम्ही तुमच्या कॉलेज जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तिथं जाऊन एकदा संपर्क करा, म्हणजे याच्याशी तुम्हाला काही ना काही तोडगा नक्कीच मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओशी निगडीत तुम्हाला जर काही कमेंट क्वेरीज असतील तर त्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.